शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांचे काही वैयक्तिक प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत. मग आपण त्या वैयक्तिक प्रश्नाचा विचार करून सर्वसमावेशक उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे सर्व शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची जी काही ब्रेकिंग न्यूज आहे ती अशी आहे की आपल्याला गटानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या उपलब्ध झालेली आहे. मग गटानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची जी काही संख्या उपलब्ध झालेली आहे त्या संख्येवरून आपल्याला त्या प्रत्येक गटाचा आता कट ऑफ काढायचा आहे. TAIT कट ऑफ काय राहणार आहे. तर प्रत्येक शिक्षक उमेदवार वेगवेगळे प्रश्न करतात की सर मला 84 मार्क्स आहेत TAIT मध्ये, माझा विषय अमुक अमुक आहे, मग माझा निवड यादीमध्ये नाव येईल की नाही. तर प्रत्येक शिक्षक उमेदवाराच्या वैयक्तिक प्रश्नाला उत्तर दिल्यापेक्षा आपल्याला एक सर्वसमावेशक आपण उत्तर देणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, याला स्किप करू नका. कारण काय, तर आज आपण गटानुसार कट ऑफ काढणार आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे गट आहेत, 1 ते 5चा गट आहे, 6 ते 8चा गट आहे, 9 ते 10चा गट आहे, 11 ते 12चा गट आहे. त्यासाठी आपण इथे एक म्हणजे अल्गोरिदम तयार केलेला आहे आणि त्याचा आपण वापर करणार आहे. तर त्याला आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण त्याच्यावर कार्य करणार आहोत. बघा, जी गटानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती आपल्या हाती नुकतीच आलेली आहे ती अशी आहे की इयत्ता 1 ते 5वी प्राथमिक हा जो गट आहे या गटासाठी 14,320 रिक्त पद आहेत. त्यानंतर इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक 10,012 पद आहेत. इयत्ता 9वी ते 10वी माध्यमिक 5,513 पद आहेत रिक्त पद. आणि इयत्ता 11वी ते 12वी उच्च माध्यमिक 364 पद रिक्त आहेत. म्हणजे यावरून तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुमची लक्षात घेऊन तुम्हाला कोणत्या गटाला प्राधान्य द्यायचं आहे. कारण बरेचसे शिक्षक उमेदवार असे आहेत की ते एकापेक्षा जास्त गटासाठी पात्र आहेत. तर त्यांनी आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की मला प्राधान्यक्रम कसे द्यायचे आहेत, कोणत्या गटाला मी प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणजे कोणत्या गटाला मी अगोदर प्रिफरन्स द्यायचा, म्हणजे जेणेकरून माझं जे नाव आहे ते निवड यादीमध्ये आलं पाहिजे. हा याच्यामधला मुख्य उद्देश आहे. आणि त्यासाठी आपण काय वापरणार आहे, तर आपल्याकडे की आपण एक नवीन मॅथमॅटिक्सचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला घेतला आणि एक अल्गोरिदम तयार केलेला आहे. त्याचा आता आपल्याला वापर करायचा आहे. याच्याविषयीच थोडीशी माहिती आपल्याला देतोय. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 TAIT कट ऑफ इस्टिमेटर आहे. आपला TAIT कट ऑफ काढायचा आहे. त्यासाठी आपण मागच्या भरतीचा उपयोग घेतलेला आहे. याचा मीन घेतला आपण 98 आणि SD घेतलेला आहे 12 आणि याच्यामध्ये फॉर्म्युला सेटअप केलेला आहे. आणि इथं आपण काय करणार आहे की जे ड्रॉपडाऊन मेनू आहेत तुम्हाला याच्यामध्ये दिसतील, या प्रत्येक ड्रॉपडाऊन मेनू मध्ये आपण याच्यामध्ये गट घेतलेला आहे. गटानुसार आपल्याला आजचा कट ऑफ काढायचा आहे, कारण गटानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथं विषय येतील, त्याच्यानंतर एकूण रिक्त पद आपण इथं टाकणार आहे. त्यानंतर इथं तुमचा प्रवर्ग आपण घेणार आहे की तुमचा प्रवर्ग कोणता आहे, त्या प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ काय राहणार आहे. त्यानंतर आपण समांतर आरक्षणाच्या काही जागा असतील तर ते समांतर आरक्षणासाठी त्याच्यामधले किती पद रिझर्व्ह राहतील, त्यांचा कट ऑफ काय राहणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला इथं अपेक्षित कट ऑफ येणार आहे. तर ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला प्राधान्यक्रम देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर सर्वप्रथम आपण घेणार आहे आजचा जो गट आहे, कारण या गटासाठी भरपूर शिक्षकांची रिक्त पद आहेत. जवळपास 10,000च्या वर शिक्षकांची रिक्त पद आलेली आहेत. आणि हा गट इतका महत्वाचा आहे की याच्यामध्ये मुलाखती विना भरपूर पद भरल्या जातात. आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची अपेक्षा असती आहे की मुलाखती विनामध्ये निवड यादीमध्ये नाव आलं पाहिजे. वर्ग आपण 1 ते 5 हा जर गट घेतला तर या गटाचा जो काही विषय येतील ते ऑल सब्जेक्ट येते. आपलं खाली ऑल सब्जेक्ट आलेला आहे, कारण आपण याच्यामधनं गट जो निवडलेला आहे तो 1 ते 5 घेतला, 1 ते 5 घेतला की इकडे ऑल सब्जेक्ट येते. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की ऑल सब्जेक्ट म्हणजे 1 ते 5 गटासाठी ज्या काही रिक्त जागा आहेत
त्या रिक्त जागांची संख्या इथं आपल्याला टाकायची आहे. तुम्हाला असं दिसेल, हा नवीन इथं मी स्लाइड घेतलेला आहे. यावर तुम्हाला 1 ते 5 हा जो प्राथमिकचा गट आहे, त्याच्यासाठी जे रिक्त पद आहेत, ते रिक्त पद या शेवटच्या कॉलम मध्ये दिलेल्या शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आपल्या समोर आलेली आहे. ती आहे 14,320. तर आपण काय करणार आहे, आपलं जे हे कट ऑफ मीटर आहे त्याच्यामध्ये 14,320 हा आकडा आता इथं आपण एंटर करणार आहे. याला इथं आपण नमूद करू. हा झाला 14,320 आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला ओपन कॉम्पिटिशनच्या ज्या काही जागा असतात त्याचा आपण आता कट ऑफ काढणार आहे. आणि मित्र, हा अंदाजी कट ऑफ आहे, कारण बरेचसे शिक्षक उमेदवार प्रश्न विचारतात, त्या दृष्टिकोनातून मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी तुम्हाला खरं उत्तर कोण देईल, तर पवित्र पोर्टलच देणार आहे. मग याचा उपयोग काय तुम्ही म्हणाल, तर प्राधान्यक्रम जेव्हा तुम्ही भराल तर त्यासाठी याचा हा जो स्टडी आहे हा काही प्रमाणात तुमच्या उपयोगी पडू शकतो. तर आपण आता प्रवर्ग घेतलाय, आरक्षणाचा प्रवर्ग, खुल्ला प्रवर्ग घेतलाय. आणि खुल्या प्रवर्गामध्ये आपण त्याला ओपन कॉम्पिटिशन म्हणतो. याच्यामध्ये सर्व प्रवर्गाचे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी समाविष्ट होतात. आता इथं आपण कोणतंही समांतर आरक्षण घेतलेलं नाही. आता याचा अपेक्षित जो हे आहे, कट ऑफ आहे, तो आपल्याला बघावा लागणार आहे. इथं अपेक्षित कट ऑफ याचा 97 येतोय. 28% ह्या जर आपण जागा याच्यासाठी घेतला तर जो अपेक्षित कट ऑफ आहे, सॉरी मी क्लिक केलं नव्हतं, अपेक्षित कट ऑफ 100 गुणांचा याच्यावर येतोय. असं हे आपलं इस्टिमेटर दाखवते आहे. तुमच्या प्रवर्गासाठी अंदाजे उपलब्ध जागा त्यांनी दिलेल्या आहेत, त्या येणार आहेत 1,323. कितीपैकी? त्या 10,000 काहीतरी समथिंग जागा आपण टाकलेल्या आहेत. 14,000, सॉरी, 14,320 जागांपैकी 1,323, त्याचा जर 28% आपण जर काढलं तर ते 1,323 येणार आहे. आणि हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ यांचा 100 गुणांचा दाखवते. TAIT चे गुण ज्या शिक्षक उमेदवारांना 100 आहेत ते त्याची बॉर्डर लाईन ठरणार आहे. आणि त्यांच्या वरचे जे शिक्षक उमेदवार आहेत 101 पासून, त्यांचं सिलेक्शन होण्याचे दाट चान्सेस आहेत, असं हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते. आता आपण काय करायचं, हा जो आहे म्हणजे खुल्ला प्रवर्ग, याच्यामध्ये आपण आता महिला आरक्षण बघू. आपल्या महिला भगिनी आहेत, कारण त्यांचाही प्रश्न असते की सर तुम्ही आमचं समांतर आरक्षण त्याच्यामध्ये घेत नाही. तर आपण आता 30% महिला आरक्षण घेऊ. आणि 30% महिला आरक्षण घेतल्यानंतर याचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला पाहायचा आहे. मी इथं क्लिक करतोय. यांचा अपेक्षित कट ऑफ इथे 97. 97 गुण ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना जर असतील तर 97 बॉर्डर लाईन, त्याच्यापासून 98 पासून पुढे 98, 99, 100 हे जे आहेत, हे ह्या ज्या महिला भगिनी आहेत यांचे सिलेक्शनचे दाट चान्सेस आहेत, किंवा यांचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकते. कारण यावेळेस जागांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे कट ऑफ हा कमी राहणार आहे. कारण आता महिला भगिनीसाठी आपण जर खुल्या प्रवर्गाच्या जागा जर बघितल्या तर 1,203 जागा आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे याच्यामधलंच खुल्या प्रवर्गाचं जे समांतर आरक्षण आहे ते आता माजी सैनिकाचा भाऊ यांना 15% आहे. यांच्या वाट्याला ज्या जागा येतील आणि यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो आता आपल्याला काढायचा आहे. मी इथं अपेक्षित कट ऑफ पहा, खाली तुम्हाला कट ऑफ आता सध्या 97 आहे, तो अगोदरचा होता 30%चा. आता हा बदलेल बघा, मी क्लिक करतो, यांचा कट ऑफ येते 88. आणि यांच्या वाट्याला 601 जागा येतात. यांच्या वाट्याला जागा किती येतात? 601. कितीपैकी? 14,320. पुढे आपण जर यांचं समांतर आरक्षण पुढल्या याचं जर घेतलं आपण, अंशकालीन पदवी जर 10% येते, याचा सुद्धा आपल्याला अपेक्षित कट ऑफ पाहायचा 91, त्याचा अपेक्षित कट ऑफ येतो. आणि यांच्या वाट्याला ज्या जागा येतात त्या इथं दिलेल्या आहेत. इथं तुम्ही बघितलं तुम्हाला जागा दिसेल, 401 जागा येतात. पुढचं आपल्याला समांतर आरक्षण घ्यायचंय प्रकल्पग्रस्त आपले बांधव आहेत, जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघू आपण. यांचा अपेक्षित कट ऑफ काय ते पहा, 94 येते. यांच्या वाट्याला 200 जागा येतात 14,320 पैकी. नेक्स्ट आपल्याला पुढे घ्यायचं आहे, खेळाडू 5% आहेत.
आता यांचा अपेक्षित कट ऑफ काय तिथं 92 येतोय आणि यांच्या वाट्याला 200 जागा येतात. आता तुम्ही म्हणाल सर मग हे एवढं काही समांतर आरक्षण पूर्ण आहे का? तर मित्र हो, हे आपण कॅल्क्युलेशन करतोय, कट ऑफ काढतोय. समांतर आरक्षणाच्या जागा किती आहेत ते तुम्हाला जाहिरातीमध्ये दिसणार आहे. नाही तर आपले शिक्षक उमेदवार फार चिकित्सक असतात, ते फार लवकर कॉमेंट्स करतात की सर तुम्ही हे काढलं मग एवढ्या जागा आहेत का तिथं. तर ह्या जागा सगळ्या तुम्हाला जाहिरातीमध्ये बघावं लागेल. आपण प्रत्येक अपेक्षित कट ऑफ त्या प्रवर्गाचा काय राहू शकतो इन जनरल तो आपण काढण्याचे प्रयत्न करतो. तर आपण खेळाडूंचा काढलेला आहे, त्यांचा 92 येणार आहे, त्यांच्या वाट्याला 200 जागा येणार आहेत. पुढे आपण आपले दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्या वाट्याला 4% जागा येतात, त्यांचा अपेक्षित कट ऑफ 90 येतो आणि त्यांच्या वाट्याला 160 जागा येणार आहेत. पुढे जायचे आपल्याला दिव्यांग बांधवानंतर पुढचं समांतर आरक्षण घ्यायचे आपल्याला, ते आहे भूकंपग्रस्त. 2% जागा आहेत, यांचा अपेक्षित कट ऑफ काढतोय मी, 93 येते आणि यांच्या वाट्याला 80 जागा येतात. पुढलं घ्यायचं आहे अनाथ, 1% आहे, यांचा अपेक्षित कट ऑफ पहा 92 येतो आणि यांच्या वाट्याला 40 जागा येतात. तर अशा प्रकारे आपण सध्या जो काही ओपन कॉम्पिटिशन ज्याला म्हणतो आपण, त्याचा आपण कट ऑफ दिला आहे. मी स्पष्ट सांगतो, या कट ऑफचा वापर फक्त प्राधान्यक्रम देण्यासाठी आपल्या शिक्षक उमेदवारांनी करावं. कारण प्राधान्यक्रम देण्याच्या अगोदर तुम्हाला स्टडी करावा लागतो. त्या स्टडी मधला हा एक भाग आहे, बाकी याच्यामध्ये काही असं विशेष नाही. जसं आपण मेडिकलचे ऍडमिशन घेतो त्यामुळे बरेचसे आपले जे काही विद्यार्थी असतात ते कट ऑफ पाहत असतात, तसा तुम्हाला हा कट ऑफ पाहायचा आहे. आता पुढला प्रवर्ग घेतोय मी, इथं प्रवर्ग चेंज करतोय. खुल्या प्रवर्गानंतर आपल्या यादीमध्ये एससी प्रवर्ग आहे, अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे आणि या प्रवर्गासाठी जो सर्वसाधारणचा कट ऑफ आहे तो कट ऑफ काय राहणार आहे? कारण एकूण 1 ते 5च्या गटासाठी जागेची संख्या आहे, शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आहे 14,320. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हा आकडा सध्या मी बदलत नाही. मग आता आपल्याला अपेक्षित कट ऑफ पाहायचं. इथं आपण अपेक्षित सर्वसाधारण एससी प्रवर्गाचा अपेक्षित कट ऑफ काय ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, खाली तुमचा जो कट ऑफ आहे तो आता बदलणार आहे. अपेक्षित कट ऑफ 87 येतोय आणि यांच्या ज्या एकूण जागा आहेत त्या 614 सर्वसाधारणच्या वाट्याला येत. आता या एससी प्रवर्गामध्ये ज्या माझ्या महिला भगिनी आहेत त्यांना 30% आरक्षण आहे. समांतर आरक्षण घेऊ आपण आणि समांतर आरक्षणानुसार काय कट ऑफ येते ते आता मला बघायचंय. बघा, 84 येणार आहे महिला भगिनींचं, कारण यांच्या वाटाला याच्यापैकी 558 जागा येतात. पुढे आपण समांतर आरक्षण घेणार आहे, त्याच्यामध्ये आपले माजी सैनिक आहेत, शिक्षक उमेदवार बांधव, त्यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो? तर तो येतो 75. यांच्या वाट्याला 279 जागा येणार आहेत. माजी सैनिकांच्या जागा म्हणजे जरी उपलब्ध असतात तरी उमेदवार मिळत नाहीत, शेवटी त्या मर्ज होतात, हे सुद्धा त्यात द्यायला पाहिजे. नेक्स्ट आपण अंशकालीन पदवीधर यांना 10% येते आहे, तर यांचा अपेक्षित कट ऑफ येतो 78 आणि यांच्या वाट्याला 186 जागा येतात. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. पुढला आपल्याला प्रकल्पग्रस्त आपण जे बांधव आहेत आपले शिक्षक उमेदवार, त्यांच्यासाठी यांचा अपेक्षित कट ऑफ काढू आपण 81, कारण यांच्या वाट्याला 93 जागा येतात. त्यानंतर पुढं आपल्याला जायचंय, खेळाडू आपले बांधव आहेत 5% आहे, यांचा अपेक्षित कट ऑफ काढायचा आहे 79 येते आणि यांच्या वाट्याला 93 जागा येतात. दिव्यांग बांधव आहेत 4%, त्यांना आरक्षण आहे समांतर आरक्षण. एकूण पदांची संख्या आपण इथे नमूद केलेली आहे 14,320. आपण गट पाहतोय 1 ते 5चा गट आपण पाहतोय आणि त्याचा कट ऑफ आपण प्रवर्गानुसार आणि समांतर आरक्षणानुसार काढतोय. अपेक्षित कट ऑफ काय येणार आहे ते बघा,
76 गुण, TAIT चे 76 गुण आणि यांच्या वाट्याला 74 जागा येणार आहेत. पुढे आपल्याला बघायचंय पुढचा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग आहे भूकंपग्रस्त. आपण भूकंपग्रस्त घेतलेला आहे. 2% यांचा कट ऑफ काढू 85 येतो आणि यांच्या वाट्याला 37 जागा येतात मित्र. गट कुठला आहे? 1 ते 5 चा गट आहे, म्हणजे वर्ग 1 ते 5 साठी ऑल सब्जेक्ट पाहतोय आपण. आता आपल्याला बघायचं आहे अनाथ यांचा आपण अपेक्षित कट ऑफ काढूया. 84 येतो आणि यांच्या वाट्याला 19 जागा येतात. पुढचा प्रवर्ग मला घ्यायचा आहे कुठला? ST प्रवर्ग आहे. अर्थात या प्रवर्गाच्या जागा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणचाच तुम्ही विचार करायला पाहिजे. ST प्रवर्ग आहे आणि ST प्रवर्गाला 7% आरक्षण आहे. सर्वसाधारणचा कट ऑफ काय येतो तो मला आता काढायचा आहे. मी अपेक्षित कट ऑफ पहा, याच्यावर आता क्लिक करतो. गट कुठला आहे? आपला वर्ग 1 ते 5 ऑल सब्जेक्ट. त्याच्यासाठी उपलब्ध जागा 14,320. 81 गुण TAIT चे 81 गुण आणि यांच्यासाठी उपलब्ध जागा आहेत सर्वसाधारणसाठी 331 ST प्रवर्गामध्ये. पुढे आपण ST प्रवर्गामधले ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांचं 30% आरक्षण घेतलंय आणि अपेक्षित कट ऑफ काढू आपण 78 आहेत आणि 301 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध. पुढलं आपल्याला घ्यायचं आहे समांतर आरक्षण. आपले माजी सैनिक व शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी. यांचा अपेक्षित कट ऑफ काढू 69 आणि यांच्यासाठी 150 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर अंशकालीन पदवीधर 10% आहे, यांचा कट ऑफ काढू आपण 72. 100 जागा यांच्यासाठी उपलब्ध आहेत. पुढे आपल्याला जायचं आहे प्रकल्पग्रस्त. आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला घ्यायचा आहे. प्राधान्यक्रम देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अपेक्षित कट ऑफ काढूया आपण 75 आणि यांच्यासाठी 50 जागा उपलब्ध आहेत 5% नुसार. प्रकल्पग्रस्तानुसार नंतर खेळाडू 5% आहेत. यांचा अपेक्षित कट ऑफ 73 येणार आहे आणि यांच्यासाठी 50 जागा उपलब्ध आहेत. दिव्यांग बांधव 4%, यांचा अपेक्षित कट ऑफ 75 येईल आणि यांच्यासाठी 40 जागा उपलब्ध आहेत. पुढलं समांतर आरक्षण घ्यायचं आपल्याला. भूकंपग्रस्त 2% आहे. अपेक्षित कट ऑफ बघू आपण 79 आणि यांच्यासाठी 20 जागा उपलब्ध येतात. त्यानंतर आपल्याला अनाथ जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ बघायचा आहे. 1% येते. यांचा कट ऑफ 78 येते आणि यांच्यासाठी 10 जागा इथं तुम्हाला उपलब्ध दिसणार आहेत. पुढला प्रवर्ग घेऊ, हा झाला ST प्रवर्ग. त्यानंतर VJA हा प्रवर्ग घेतोय मी. हा झाला VJA प्रवर्ग. एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची जागा 14,320 आहे, ती आपण बदललेली नाही. त्यानंतर इथं आता सर्व समांतर आरक्षणामध्ये आपण सर्वसाधारण घेणार आहे आणि अपेक्षित कट ऑफ आपल्याला काढायचा आहे. बघा आता VJA हे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा सर्वसाधारणचा कट ऑफ काय येतो ते बघू आपण. अपेक्षित कट ऑफ 90 येते आणि यांच्यासाठी 142 जागा उपलब्ध आहेत. आता VJA मध्ये जे समांतर आरक्षण आहेत आपल्या महिला भगिनी आहेत 30% देतोय आपण त्यांना. 86 त्यांचा कट ऑफ येणार आहे TAIT चा कट ऑफ आणि त्यांच्यासाठी इथं जागा बघा 129 जागा आलेल्या आहेत. पुढे आपल्याला बघायचं आहे माजी सैनिक. माजी सैनिक यांचं 15% आहे. अपेक्षित कट ऑफ आहे 78 आणि 64 जागा यांच्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. अंशकालीन पदवीधर यांचा अपेक्षित कट ऑफ काढायचा आहे 85 आहे. 43 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. प्रकल्पग्रस्त 5% आहे. यांचा अपेक्षित कट ऑफ 88 येतो. त्यांच्यासाठी 21 जागा मित्र उपलब्ध आहेत. त्यानंतर खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 5% आहे. यांचा सुद्धा अपेक्षित कट ऑफ काढायचा आहे 86 येते 86
आणि 21 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. दिव्यांग बांधव आहेत 4%, यांचा अपेक्षित कट ऑफ बघू आपण 88 येते आणि त्यांच्या वाट्याला 17 जागा मित्र येतात. त्यानंतर भूकंपग्रस्त 2% आहेत, यांचा अपेक्षित कट ऑफ घ्यायचा आहे 92 TIIT स्कोर त्यांचा आणि यांच्या वाट्याला 9 जागा येतात. पुढे आपल्याला अनाथ आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं बघायचं आहे. यांचा अपेक्षित कट ऑफ 93 येते आणि यांच्या वाट्याला 4 जागा येतात. आता प्रवर्ग पुन्हा बदलायचा आहे. मी NTB हा प्रवर्ग घेतोय. एकूण जागा 14,320. गट कोणता आहे? प्राथमिकचा गट आहे. 1 ते 5च्या गटासाठी पाहतोय. तो मुलाखती घेणं आहे. NTB यांचा आपल्याला आता सर्वसाधारणचा कट ऑफ घ्यायचा आहे 91 येतो आणि यांच्या गटाला 118 जागा येतात. त्यानंतर पुढे आपल्याला याच्यामध्ये आपल्या ज्या महिला भगिनी आहेत समांतर आरक्षण 30% येते. यांचा अपेक्षित कट ऑफ 87 येतो. यांच्या गटाला 107 जागा येतात. पुढे जायचं आपल्याला माजी सैनिक बांधव आहेत. यांचा अपेक्षित कट ऑफ बघायचा आहे आपल्याला 79 येते आणि यांच्या वाट्याला 54 जागा येतात. अंशकालीन पदवीधर 10%, यांचा अपेक्षित कट ऑफ काढू 86 गुण येतात. यांच्या वाट्याला 36 जागा येतात. प्रकल्पग्रस्त 5%, यांचा आपल्याला अपेक्षित कट ऑफ काढायचा आहे 94 गुण यांच्या वाट्याला 94 यांचा अपेक्षित कट ऑफ येणार आहे आणि 18 गुण येतात. जे 94 हे बॉर्डर लाईन आहे त्याच्यावर. पुढे आपल्याला घ्यायचं आहे खेळाडू 5%, अपेक्षित कट ऑफ येणार आहे 92, यांच्या वाट्याला 18 जागा येतात. नंतर खेळाडू नंतर दिव्यांग बांधव 90 येतो आणि यांच्या वाट्याला 14 जागा येतात. अपेक्षित कट ऑफ 90. हा झाला दिव्यांग बांधवांचा. भूकंपग्रस्त 2%, अपेक्षित कट ऑफ बघू आपण काय येतोय तो 93 येतो आणि यांच्या वाट्याला 7 जागा आहेत. अर्थात हे आरक्षण कुठं आहे कुठं नाही. अपेक्षित कट ऑफ 94 येतो आणि यांच्या वाट्याला 4 जागा आहेत अनाथ बांधवांच्या. पुढला प्रवर्ग आता मी चेंज करतो. प्रवर्ग घेतो मी NTC. बघा NTC 3.5% आहे. याच्यामध्ये आपण सर्वसाधारणच्या जागा बघू. त्यांचा अपेक्षित कट ऑफ काय येते ते. TIITचा अपेक्षित कट ऑफ त्यांचा 94 येतो. त्यांच्या वाट्याला 165 जागा येत. नंतर याच्यामधलंच महिला भगिनी यांचा अपेक्षित कट ऑफ बघायचा आहे 91 येणार आहे आणि यांच्या वाट्याला 150 जागा येतात. पुढे माजी सैनिक बांधव यांचा अपेक्षित कट ऑफ 82 येतो आणि यांच्या वाट्याला 75 जागा येणार आहेत. याच प्रवर्गामधलं अंशकालीन पदवीधर आहेत. अपेक्षित कट ऑफ 85 येतो आणि यांच्या वाट्याला 50 जागा येणार आहेत. प्रकल्पग्रस्त 5%, याचा अपेक्षित कट ऑफ 93 येतो आणि यांच्या वाट्याला 95 गुण येणार आहेत. खेळाडू 5%, अपेक्षित कट ऑफ 91 येतोय. दिव्यांग 4%, यांचा अपेक्षित कट ऑफ 88 येते. यांच्या वाट्याला 20 जागा येतात. भूकंपग्रस्त 2%, अपेक्षित कट ऑफ 97 येतो. यांच्या वाट्याला 10 जागा आहेत. अनाथ 1%, अपेक्षित कट ऑफ 91 येतो आणि यांच्या वाट्याला 5 जागा येतात. तर अशा प्रकारे आपण NTC जे भटक्या जमाती क यांचा कट ऑफ आपण सर्वसाधारण आणि समांतर आरक्षणानुसार बघितलेला आहे. त्यानंतर आता मी प्रवर्ग चेंज करतो. पुनश्च एकदा नमूद करतो, आपण गट घेतलेला आहे 1 ते 5 प्राथमिक ऑल सब्जेक्ट. या गटासाठी उपलब्ध जागा आहेत 14,320 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर आपल्याला पुढला प्रवर्ग आहे तो इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपले NTD जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपण आता कट ऑफ काढणार आहे. तत्पूर्वी माझी अपेक्षा राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा. जे गट आहेत त्यामध्ये आणि
तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण वेगवेगळ्या गटाचे कट ऑफ फक्त प्राधान्यक्रमाचा अभ्यास करण्यासाठी काढतो. त्याच्यामधून आपल्याला सर्वसाधारण घ्यायचं आहे. अपेक्षित कट ऑफ येणार आहे 93 आणि यांच्या 95 जागा आहेत. पुढे आपल्याला बघायचं आहे महिला 30%, अपेक्षित कट ऑफ 90 येतो आणि 86 जागा यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. माजी सैनिक 15%, अपेक्षित कट ऑफ 86, 43 जागा उपलब्ध. अंशकालीन पदवीधर यांचा अपेक्षित कट ऑफ 88 येतोय आणि 29 जागा यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पग्रस्त 5%, अपेक्षित कट ऑफ 97 आणि 14 जागा यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. पुढे खेळाडू 5%, अपेक्षित कट ऑफ 94 आणि 14 जागा यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. दिव्यांग बांधव 4%, अपेक्षित कट ऑफ 92, 11 जागा यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. भूकंपग्रस्त 2%, अपेक्षित कट ऑफ 96 आणि 6 जागा उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर अनाथ 1%, अपेक्षित कट ऑफ 97 आणि 3 जागा यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. पुन्हा आता मी प्रवर्ग चेंज करतो. आता घेतोय आपण SBC, स्पेशल बॅकवर्ड क्लास. 2% यांना आरक्षण आहे. यांचं सर्वसाधारणचा कट ऑफ आपल्याला बघायचा आहे. गट घेतला 1 ते 5. ऑल सब्जेक्ट अवेलेबल सीट्स 14,320. अपेक्षित कट ऑफ 92, 95 जागा यांच्यासाठी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर महिला भगिनी याच्यामधल्या अपेक्षित कट ऑफ 88, 86 जागा यांच्यासाठी उपलब्ध आहेत. माजी सैनिक 15%, अपेक्षित कट ऑफ 85, 43 जागा यांच्यासाठी उपलब्ध आहेत. अंशकालीन पदवीधर 10%, अपेक्षित कट ऑफ 87, 29 जागा यांच्यासाठी येतात. प्रकल्पग्रस्त 5%, अपेक्षित कट ऑफ 96, 14 जागा यांच्यासाठी येतात. खेळाडू 5%, अपेक्षित कट ऑफ 93, 14 जागा यांच्यासाठी येतात. दिव्यांग 4%, अपेक्षित कट ऑफ 91, 11 जागा यांच्यासाठी येतात. भूकंपग्रस्त 2%, 94 यांचा कट ऑफ येतील, 6 जागा यांच्यासाठी येतात. आपले दिव्यांग अनाथ बांधव अपेक्षित कट ऑफ 96 आणि 3 जागा यांच्यासाठी येतात. पुढला प्रवर्ग घेतोय मी. पुढला प्रवर्ग आहे ओबीसी 19%. यांचा आता आपल्याला सर्वसाधारणचा कट ऑफ बघायचा आहे मित्र. गट 1 ते 5, प्राथमिक, ऑल सब्जेक्ट. एकूण रिक्त पदांची संख्या शिक्षकांच्या 14,320. अपेक्षित कट ऑफ काढूया आपण. 97 येतोय, कारण यांच्यासाठी 898 जागा उपलब्ध होतात. पुढला आपल्याला याच्यामधला ओबीसी मधला महिला आरक्षण 30%. अपेक्षित कट ऑफ 93 आणि 816 जागा ओबीसी प्रवर्गातल्या महिला भगिनीसाठी समांतर आरक्षणानुसार उपलब्ध होतात. अर्थात ह्या जागा तिथं आहेत की नाही हे आपल्याला त्या जाहिरातच सांगणार आहे. माजी सैनिक 15%, अपेक्षित कट ऑफ 85, 408 जागा येतात त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर अपेक्षित कट ऑफ 87, 272 जागा येतात. प्रकल्पग्रस्त 5%, अपेक्षित कट ऑफ 91, 136 जागा येतात. खेळाडू 5%, अपेक्षित जो कट ऑफ आहे तो 88 आहे आणि 136 जागा येतात. दिव्यांग 4%, 86 आणि 109 जागा येतात. भूकंपग्रस्त 2%, अपेक्षित कट ऑफ 90, 54 जागा येतात. अनाथ जे बांधव आहेत आपले शिक्षक उमेदवार, अपेक्षित कट ऑफ 88 आणि 27 जागा येतात. हा झाला ओबीसी प्रवर्गात.
पुढला प्रवर्ग घेतो मी SEBC, सामाजिक व शैक्षणिक मागास. 10% हे जे शिक्षक उमेदवार आहेत आपले बंधू आणि भगिनी त्यांच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. गट आहे आपला 1 ते 5 प्राथमिक ऑल सब्जेक्ट, त्यासाठी उपलब्ध जागा आहेत 14,320 आणि आपल्याला SEBCचा सर्वसाधारण कट ऑफ काढायचा आहे 96 सर्वसाधारण TIT गुण आणि 473 जागा त्यांना उपलब्ध. पुढे आपण याच्यामधल्या महिला भगिनी आहेत त्यांचा अपेक्षित कट ऑफ 92, 430 जागा त्यांच्यासाठी इथं उपलब्ध आहे. पुढला आपल्याला समांतर आरक्षण माजी सैनिक 15% यांचा अपेक्षित कट ऑफ घ्यायचा आहे 84, 215 जागा उपलब्ध. अंशकालीन पदवीधर आपले शिक्षक बांधव अपेक्षित कट ऑफ 86, 143 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. प्रकल्पग्रस्त 5%, अपेक्षित कट ऑफ 90, 72 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. खेळाडू 5%, अपेक्षित कट ऑफ 87 आहे आणि 72 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. दिव्यांग 4%, अपेक्षित कट ऑफ 85 आणि 57 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. भूकंपग्रस्त 2%, अपेक्षित कट ऑफ TITचा 93, 29 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. अनाथ 1%, अपेक्षित कट ऑफ 92 आणि 14 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. हा झाला आपल्या जे काही शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत आपले SEBC प्रवर्गाचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता घ्यायचं आहे EWS, आर्थिक दृष्ट्या मागास. जे काही आपले शिक्षक बांधव आहेत त्यांचा सर्वसाधारणचा कट ऑफ काढतो मी. गट आहे 1 ते 5 प्राथमिक ऑल सब्जेक्ट आणि त्याच्या जागा सध्या रिक्त पदांची संख्या आलेली आहे 14,320. आता यांचा आपल्याला अपेक्षित कट ऑफ काढायचं आहे 96, 473 जागा त्यांच्यासाठी. आता EWS मधल्या आपल्या महिला भगिनी ज्यांना समांतर आरक्षण आहे त्यांचा अपेक्षित कट ऑफ 92, 430 जागा आहेत त्यांच्यासाठी. नंतर माजी सैनिक बांधव अपेक्षित कट ऑफ 84, 215 जागा येतात. पुढे अंशकालीन पदवीधर अपेक्षित कट ऑफ 86, 143 जागा येतात. प्रकल्पग्रस्त अपेक्षित कट ऑफ 90, 72 जागा येतात. खेळाडू 5%, अपेक्षित कट ऑफ 87, 72 जागा येतात. दिव्यांग बांधव 4% आहे, अपेक्षित TITचा कट ऑफ 85, 57 जागा येतात त्यांच्या वाट्याला. त्यानंतर भूकंपग्रस्त 2%, अपेक्षित कट ऑफ बघा 93, 29 जागा येतात त्यांच्या वाट्याला. नंतर अनाथ 1% आणि अपेक्षित कट ऑफ आहे 92, 14 जागा त्यांच्या वाट्याला येतात. आणि हा शेवटचा प्रवर्ग याच्यामधला केला. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो अल्गोरिदम बनवलेला आहे हा अल्गोरिदम आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025. TITचा कट ऑफ त्यांनी आपल्याला काढून दिलेला आहे. आज काढला आपण 1 ते 5 या गटाचा कट ऑफ काढले. सर्व सब्जेक्ट त्यासाठी उपलब्ध ज्या जागा आलेल्या आहेत आकडेवारी जी आलेली आहे ती 14,320 आहे. आणि आपण त्यासाठी मागच्या भरतीवरून मेन घेतला होता 98 आणि SD घेतला होता 12. आणि त्यावरनं आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत त्यासाठी काहीतरी मदत व्हावी त्या दृष्टिकोनातून आपण हा कट ऑफ काढलेला आहे. अंतिम विश्वास तुम्हाला पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. त्याला रोज व्हिजिट द्यायची आहे, प्रोफाईल लॉगिंग करायचं आहे, तिथले नोटिफिकेशन तुम्हाला बघायचे आहे कारण पवित्र पोर्टलच तुमची भरती करणार आहे. हा फक्त एक प्राधान्यक्रम देण्याचा अभ्यास आहे, या व्यतिरिक्त यामध्ये काही विशेष आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला
लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मला पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण एका व्हिडिओमध्ये एवढ्या गोष्टी शक्य होत नाही, तर या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी 6 ते 8चा कट ऑफ काढणार आहे आणि विषयानुसार काढून बघून तर त्याच्याही ज्या काही जागा अवेलेबल आहेत त्या आपल्याकडे आलेल्या आहेत. मग जे आपले शिक्षक बांधव 6 ते 8चा कट पाहतात, ज्यासाठी पदवीधर, डीएड किंवा बीएड पाहिजे आणि पेपर 2 पास पाहिजे, त्यांच्यासाठी आपण तो यानंतरचा व्हिडिओ घेणार. तर आजची जी चर्चा आहे आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्या सोबतची मी आता थांबवतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.